श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, हे शिव भजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवांचे. सुतमने शौनकादी प्रती, हे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तोच शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडस दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका बोवते 24. 6 करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा, असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख शमुख, अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐसा ए विषयी. काश्मीर देवीचा नृप पावन, नामाधिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सुतसभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर सुकुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यायी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जन, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगे. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलते शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविविती. तेच सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत. प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. तो वसिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्न, जाळिले सत्र करून या. जन्मे जये सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वांचले रावणाधिक. विरंचिसी दटावुनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरे विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समजता वस्त्रे भूषणे देऊनी, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशल अनुमात्र, भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियांनी समग्र, आरुढावे आवडे ना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चिंती. मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती,
दाखविले भद्रसेने गुरुनी पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कुठे शोधिता यावरी बोलिले शक्तिसुत म्हणे का हे झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त तुझ एक सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामतयाचे त्या ग्रामीणचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहून कंदर्प तन्मय होऊनी नित्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुतस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्यांचे कौशल्य देखोन सकळ सत्य डोलाविती मान तिचा भोग काम इच्छुन भूपस भाग्य येती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रितळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी आत्यांदरे एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रतिकरुण त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधिले प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सेवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांसी घडतेसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते वधा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मौलांचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याच्या निर्मिली जाण मानवी कृतज्ञ हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करी तयांसी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 30 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयांसी ते मानले सवेंची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेच वर्णिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेकवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगांवाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मनसकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पहावे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न जनधावे लागले चहू पडोन एकची हक्क जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी त्व अग्निवाते चेतला तैसा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेवदा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदी घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले
सौदागरे बोलले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगा कावणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला, सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुडांच्या, अति लाघवी उमारंग, जे भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवनी, ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान, महानंदेने स्नान करून, भस्मांगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान, हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळ मौळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते, माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैशानर, शिरी झुळझुळ वाहे निर, अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, नीलकंठ खटवांगधारी, भस्मचरीचेले शिरशिरी, गजचर्म पांघरला, नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टिले फणिवार, दशभुजा मिरविती, वरचे वर कुंदुक झेलित, तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा, मने जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत, महानंदा विमाने बैसत, दिव्य रूप पावो त्वरित, नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी, जेते नाही अधिव्याधी, शुद्रा तृष्णा विरहित त्रिशुद्धी, बेदबुद्धी कैंची तेथे, नाही काम क्रोध द्वद दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरत रुची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणीचे धवलागारे, भक्तांकारणे निर्मिली, जेथे ओसनांती बोलती शिवदास, ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, ही कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, मने हे कुमार दोघे निशेष, कुटमुरकुट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुन, त्याती पूर्व पुण्ये करुण, सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांश, उद्धरतील तुमाते, अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेनी मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढासी पुत्र अमास, परम प्रिय कर राजस्रानाहून आवडे बहु, मच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक, दुःखा नरवी पडेल पै, प्रत्यक्ष सदृश बोलावे वचन, नातरी अंगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष कठीण हे गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झालीसी असता जानपा, आजपासून 7वे दिवशी, मृत्यू पावेल या समयी, राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडी येला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार, वक्षस्थल पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्टी सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक एक सांगतो विचार, जय पंचभूते नवती समग्र, शशी मित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया, वेधनी माया सत्य, तेथोनी जहाले महत्वत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टी करता दुर्हीन, तमाशे रुद्र परिपूर्ण, स्वर्गस्थित्य करविता, विधिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले,
चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्वय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य असेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊन इच्छिती. जप तप शिवार्चन त्याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणूनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमी विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृतत्वादी भेदू लक्षिण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाके घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. त्याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिचिंतन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सद्गत होनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात. मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे हे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासूनी जे आले. पददारा आणि परधन जास व मनाहुनी निचपूर्ण. विरक्त सुचिल गेलिया प्राण दुष्टपती ग्रहण घेती. जे शापानु ग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसाला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धूनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्ये मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी एला. एक मुहूर्त नीचे स्थित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तोची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगास सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गभस्ती दिगंतमती संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गरजत तये वेळी देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती.
चंद्रन ना धडकती भेरी, नादये माये न भोदरी, असो भद्रसेन यावरी. विधियुक्त होम करीतसे, षडस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, मने आवडे तितुरके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी आसुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, श्वेतयत्वले मुरडानी, रमणलिंग अर्चीचे, की निर्दैवासी सापडे चिंतामणी, की शुधिता पुढे स्थिराब्धी ए धावुनी, तैसा कमलोध्वन नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन. अवतानपादी कयाधू हृदय रत्न, शिष्य जे त्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सत्वरते, जो चतुर्षष्टी कला प्रवीण निर्मळ, चतुर्दुष विद्या करतला कमळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, जे कमल भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील शक्रांतिका, तो नारद देखोनी तेचे शनी, कुंडातुनी मृत्युमंत निघे अग्नी, दशिग्ना ग्राह्य पत्न आहवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावुनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचळंबले, दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू, त्रिभुवनी नमन तुझे स्वर्ग, काही देखिली की सांग अपूर्व, नारद म्हणे मार्गे येता, शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रथनार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसूत एका ते, तू कोणाच्या आज्ञे करुण, आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसोनी सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडातर थोर होते, हे महत्व पुण्य निरसूनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत, हे अर्पणाधव हिमनग जमात, अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरती घालती लोळणी, अनेक सहस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला, आनंदमय शक्ती नंदन, राई शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित झाला जाता, हे भद्रसेन अख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा, दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असील अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचितो, गडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांच अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत, राव जाना, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला, विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत, विधी लोकी वैकुंठी, वास बहुत, स्वे इच्छे करुनी राहिले, शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जान, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण,
इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिश्चाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही येथे जो मानील अविश्वास तो होई अल्पायुषु तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रवसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे हे आपुल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते त्या जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भामे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाच बिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालयत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गौडहा श्री सांब सदाशिव पर्णमस्तु शुभम भवतु अध्याय 11 संपूर्ण।